सैनिक टाकळीत MIDC झालीच पाहिजे. सर्वपक्ष पदाधिकारी, माजी सैनिक व ग्रामस्थांचा एल्गार. रोजगार विकासासाठी एकमुखी समर्थन. सैनिक टाकळी इथं प्रस्तावित MIDCच्या समर्थनार्थ माजी सैनिक, सर्वपक्ष पदाधिकारी, शेतकरी, युवक व ग्रामस्थांनी एकत्र येत सैनिक टाकळीत MIDC झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना उद्योगाच्या माध्यमातून कामाच्या संधी आणि दक्षिण शिरोळ तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी MIDC आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील अड्रावकर यांच्या प्रयत्नातून MIDCला मंजुरी मिळाली असून सुमारे 400 एकर क्षेत्रापैकी 50 एकर जागा सैनिकी शाळा, क्रीडांगण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व अन्य विकास कामांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. गारमेंट क्लस्टरसह प्रदूषण विरहित उद्योग इथे येणार असल्यानं स्थानिक युवक व महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहेत. स्थानिकांना उद्योगांमध्ये प्राधान्य देण्याबरोबरच माजी सैनिकांसाठी सैनिकी कॅन्टीन उभारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं. माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांनी MIDCमुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार असल्यानं विरोधासाठी विरोध न करता गावाच्या हिताचा विचार करण्याचं आवाहन केलं. माजी सैनिक विजय पाटील यांनी दक्षिण शिरोळ भाग मोठ्या उद्योगापासून वंचित असून MIDCमुळे युवकांना दूरवर नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नसल्याचं सांगितलं. माजी सैनिक कोंडाजी पवार यांनी कागल व गोकुळ शिरगाव प्रमाणे सैनिक टाकळीचाही MIDCमुळे विकास होईल असा विश्वास व्यक्त केला. माजी उपसरपंच रणजित पाटील यांनी गारमेंट क्लस्टर सारखे उद्योग असल्यानं प्रदूषणाचा प्रश्न उद्भवणार असल्याचं सांगत MIDC गावाच्या विकासासाठी गरजेचे असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी माजी सरपंच उमेश पाटील, संभाजी गोते, सुधीर पाटील, इंजिनियर उमेश पाटील, अविनाश मगदूम, संजय पाटील, अशोक गायकवाड, संताजी पाटील, दीपक इंगळे, नितीन पाटील, मिलिंद पाटील, अभिजित पाटील, माजी सैनिक दत्तात्रय शिंदे, अण्णासाहेब पाटील, माजी सैनिक अमर पाटील, शंकर पाटील, मंगेश पाटील, सचिन पाटील, विजय खोत, संभाजी पाटील, संजय राजाराम पाटील, सुधाकर इंगळे, निखिल पाटील, अरुण पाटील, विजय सावंत, संदीप पवार, सागर बेरंगे, सुशील कांबळे, संभाजी गायकवाड, दत्ता जगदाळे, सुभाष पाटील, युवराज पाटील, सुनील पाटील, अजित पाटील यांच्यासह माजी सैनिक, सर्वपक्ष पदाधिकारी, शेतकरी, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी विजय कृष्णा पाटील, मी सिग्नल रेजिमेंटमधनं रिटायर झालेलो आहे. तर आता जे इथं चालू आहे की MIDCला विरोध, तर MIDCला विरोध करण्याचं कारण काही नाही आहे. कारण जर आपल्या गावातील तरुणांना रोजगार भेटत असतील तर हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि आपल्या गावातच होते. त्यामुळे सर्वप्रथम अधिकार हा यड्रावकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं की गावातल्या मुलांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर ही जी MIDC ही प्रदूषणमुक्त MIDC असणार आहे. त्यामुळं प्रदूषण होण्याचं काही कारण नाही. त्यामुळं विरोध करण्याचं यालासुद्धा काही कारण नाही. आता यांच्याकडे काही मुद्दा राहिलेला नाही की विरोधकांना की MIDC रद्द करा. फक्त माजी सैनिकांना पुढं करायचं, काहीतरी कारण सांगायचं आणि MIDCला विरोध करायचा हे चालू आहे इथं. आता मी सुद्धा एक माजी सैनिक आहे. आता मला 35,000 पेन्शन भेटत असताना मी MIDCला का विरोध करू? का माझं भागलं म्हणून मी विरोध करू काय? आता तरुणांना जर रोजगार भेटत असतील चांगली गोष्ट आहे. जर इथं गावाजवळच तरुणांना रोजगार भेटला ते 1-2-4 मसरं घेऊन आपली शेती आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकतात. त्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि त्यांच्या लग्नासाठी सुद्धा सोयीस्कर होणार आहे या गोष्टी सर्व. आणि आता ती जातात 70 मुलं आमच्या गावातून जातात 5 स्टार MIDCमध्ये कामाला. त्यांचा नाही म्हटलं की महिन्याला खर्च 5,000 ते 6,000 रुपये होतो आणि त्यांना पेमेंट किती आहे? 13,000 14,000. मग त्यासनी काय राहतं हा विचार करणं गरजेचं आहे. कळलं काय? त्यामुळे MIDC तर झालीच पाहिजे. सर्वप्रथम मी सुद्धा या MIDCच्या विरोधात होतो. जेव्हा मी यड्रावकर साहेबांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सर्व सविस्तर समजावून सांगितलं. माजी सैनिकांना सैनिक स्कूलसाठी तिने पाठपुरावा करत आहेत. त्याच्यानंतर क्रीडांगण यड्रावकर साहेबांनी स्वतः म्हटलं केव्हा उद्या चालू करूया का बांधायला. उद्या बांधायला ते तयार आहेत क्रीडांगण. मग एवढं सर्व काही असताना मग विरोध करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे मी एक माजी सैनिक असून माझा या MIDCसाठी पाठिंबा आहे आणि MIDC झालीच पाहिजे. आणि जर MIDC झाली नाही तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसायला तयार आहे. कारण आम्हाला MIDCची गरज आहे.